पाळी आली कधी गेली कधी सुद्धा कळत नाही. त्यांचं रुटीन चालू राहतं, ऑफिस घर वगैरे सगळं. आणि काहींना मात्र भयानक त्रासातून जावं लागतं. हे का? काही बायका नशीबवान असतात की त्यांना चांगलं लहानपण मिळतं. त्यांच्या शरीराची वाढ चांगली होते, त्यांना प्रेम करणारे आई बाबा मिळतात, सारखे घरामध्ये ताण नसतात, त्याच्यामुळे त्यांची जी काही नर्वस सिस्टीम आहे ती पहिल्यापासून शांत असते. पण काही बायकांना खूप निग्लेक्ट मिळतो आणि आपल्याकडे तर मुलगी असल्यामुळेच निग्लेक्ट हे तर खूप स्त्रियांना होतं. आणि जेव्हा लहानपणापासून निग्लेक्ट आहे तेव्हा तुमची नर्वस सिस्टीम ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे, ती फाईट आणि फ्लाईट मोडवरतीच आहे. आहाराच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष अनेक स्त्रियांना होतं, पोषणाचे प्रश्न आहेत. हे जेव्हा लहानपणापासून असतं तेव्हा पुढे जाऊन PMS आणि PMDDच्या शक्यता जास्त वाढतात. आपली खूप आतली भीतीवरती येत असते. तर काय काय भीती असते बायकांची की आय एम नॉट लव्हेबल, आय एम नॉट गुड इनफ, किंवा आपण खूप मिडिओकर असं वाटत असतं, आपण स्पेशल नाही होत असं वाटत असतं. ह्याची तीव्रता जितकी जास्त असते ना एरवीच्या काळामध्ये, हे सगळं PMS मध्ये वरती येतं. आपल्याला खूप कंपॅरिझनची सवय असते ना की तिला बघ काहीच होत नाही, तुझीच जास्त नाटकं असतात. तर आपल्याला जे आहे ना त्याच्याबद्दल कंपॅशन असण्याची खूप गरज आहे. कंपॅशनेट राहिलो तर याच्यातनं बाहेर पडू शकतो.